आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय परमात्मा यांनी दाखवला सतलोकाचा मार्ग आणि बरा केला ब्लड कॅन्सर। मी भक्त रमेश दास पालम दिल्लीचा रहिवासी आहे। मी आयकर विभागात काम करतो। लहानपणापासूनच मी परमात्म्याच्या शोधात होतो। परमात्मा कसा आहे, कुठे आहे, कसा भेटतो, हे सर्व प्रश्न माझ्या मनात यायचे। त्यामुळे मी अनेक संतांकडे गेलो, जसे निरंकारी पंथात गेलो। मी आशुतोष महाराज यांच्याकडे गेलो। संत आसारामजी यांच्या शिष्यांशीही चर्चा करत असे। जिथे सत्संग असायचा तिथे जात असायचो। माझ्यामध्ये विकारही खूप होते, जसे की दारू, तंबाखू, पान मसाला, बिडी इत्यादी। माझ्या शेजारी भक्त मंगलदासजी आहेत। त्यांनी मला सांगितले की आपण जी भक्ती करत आहात त्याने आपल्याला फायदा होणार नाही आणि तुम्हाला मोक्षही मिळणार नाही। तुम्ही सद्गुरु रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकत जा। साधना टीव्हीवर संध्याकाळी 7:30 वाजता असतो। मंगलदासजी यांनीही मला काही ज्ञान समजावले। त्यांच्या सांगण्यावरून मी संध्याकाळी सत्संग पाहिला आणि खूप विचित्र वाटले। त्यांनी ग्रंथांमधून पण दाखवले। सगळे बघून देखील मला विश्वास बसला नाही। त्यांनी गीताजी अध्याय 7 श्लोक 15 मध्ये सांगितले की गीता सांगणाऱ्या भगवंताने त्रिगुणमयी मायेची भक्ती करण्यास मनाई केली आहे। 2-3 महिने सतत सत्संग ऐकल्यानंतर मला दृढ विश्वास झाला की मी ज्या परमात्म्याच्या शोधात होतो ते सद्गुरु रामपालजी महाराजजी हेच पूर्ण संत आहेत। स्वतः कबीर परमात्माजी यांचे अवतार आहेत। मी सन 2009 मध्ये सद्गुरु संत रामपालजी महाराजजी यांच्याकडून नामदीक्षा घेतली। नामदीक्षा घेतल्यानंतर मला खूप लाभ झाले। मोठा लाभ हा होता की मला परमपित्याची माहिती झाली, त्यांचे खरे नाम मिळाले आणि हा विश्वास झाला की आता माझा मोक्ष निश्चित आहे। परमेश्वराच्या कृपेने माझा पगार खूप चांगला झाला। काहीच महिन्यांमध्ये माझे 2-3 प्रमोशन झाले आणि मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये सुपरिटेंडंट बनलो। पाहता पाहता माझे घर झाले। मी फ्लॅट घेतला। मग 2014 मध्ये बरवाला कांड झाले। त्याच्यानंतर कोणत्या तरी कारणाने माझे नाम खंड झाले। 2-3 वर्षानंतर माझी मुलगी खूप आजारी पडली। तिच्या इलाजासाठी मी डॉक्टर जवळ गेलो। द्वारकामधील सेक्टर 10च्या आयुष्मान हॉस्पिटलमध्ये गेलो। तिला तिथे ऍडमिट केले तर डॉक्टरने मला सांगितले की तिला कोणता मोठा आजार आहे, तुम्ही कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवा, ऑल इंडिया मेडिकल मध्ये घेऊन जा। मी माझ्या मुलीला ऑल इंडिया मेडिकल मध्ये घेऊन गेलो। तिच्या खूप टेस्ट केल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलीला ब्लड कॅन्सर आहे। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी खूप दुःखी झालो। तेव्हा मला सद्गुरुदेवजी यांची आठवण झाली आणि मी मनातल्या मनामध्ये सद्गुरुदेवजी यांच्याकडे आपल्या चुकीबद्दल क्षमा याचना केली। नंतर भक्तांनी मला समजावले की भगतजी, तुम्ही तुमचे नाम शुद्ध करून घ्या। परमात्मा यांना अरदास म्हणजे प्रार्थना लावून घ्या। त्याच वेळी मी नाम शुद्ध केले। सद्गुरुदेवजी यांना अरदास लावली की हे परमात्मा, माझ्या मुलीवर दया करा, माझी चूक माफ करा। गुरुजी म्हणाले की बेटा, परमात्मा दया करतील, नियमामध्ये राहा आणि भक्ती करत राहा। गुरुदेवजी यांच्या कृपेने जेव्हा परत रिपोर्ट काढला तर रिपोर्ट निगेटिव्ह आला। डॉक्टर हैराण झाला की हा चमत्कार कसा झाला। माझे सर्व विकार परमात्म्याच्या कृपेने सुटले। आता तर सिगरेटचा धूर पण सहन होत नाही। सद्गुरुदेवजी यांचा सत्संग टीव्हीवर बऱ्याच चॅनल्सवर येत असतो। त्यावर आश्रमाचे नंबर लिहिलेले असतात। आपण त्या नंबरवर संपर्क करा आणि जवळच्या नामदान सेंटरवर जाऊन नामदीक्षा घेऊन आपले जीवन सफल करा। भक्त रमेश दास पालम दिल्ली। मोबाईल नंबर 901385